अध्याय 13 पहा. श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचा शशिकर वाढे जैसा उत्तरोत्तर, तैसे हे स्वामी चरित्र अध्यायाध्यायी वाढले. द्वादश अध्यायाचे अंती श्रीपाद भट्ट बाळाप्पा प्रती कपटयुक्तीने फसवू पाहती परी झाले व्यर्थची. खिन्न झाला चोळाप्पा म्हणे श्रींची पूर्ण कृपा, मज होनी तया बाळाप्पा प्रिय असे जाहला. वर्तले ऐसे वर्तमान बाळाप्पा एक निष्ठा कधरोण, स्वामी सेवा रात्रंदिन अत्यानंदे करीतसे. स्वयंपाकादिक करावयासी लज्जा वाटतसे त्यासी, तयांते एके समयासी काय बोलती समर्थ. निर्लजासी सनिध गुरु असे जाण निरंतरू, ऐसे बोलता सद्गुरु बाळाप्पा मणी समजला. अनेक उपाय करून शुद्ध केले बाळाप्पाचे मन, स्वामी विने दैवत अन्य नसेची थोर या जगी. सेवेकऱ्यां माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथे, तिने सेवेकऱ्यांस नित्य त्रास द्यावा व्यर्थची. नाना प्रकार बोलोन करी सर्वांचा अपमान, परी बाळाप्पावरी पूर्ण विश्वास होता तियेचा. परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंक लागता स्वामींसी बाळाप्पा ते उठविले. श्रींते धरो निया करी घेऊनी गेले बाहेरी, पाहुनिया ऐशी परी बाई अंतरी कोपली. म्हणे याने येऊन स्वामी केले आपणा अधीन, माझे गेले श्रेष्ठपण अपमान जाहाला. तैपासूनी बाळाप्पासी त्रास देत अहर्निशी, गाऱ्हाणे सांगता समर्थासी बाई ते शब्दे ताडिती. अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमता ज्याचे घरी येत, तो चोळाप्पा विख्यात स्वामी भक्त जाहला. एक तप पर्यंत स्वामी सेवा तो करीत, तयासी द्रव्याशा बहुत असे सांप्रत लागली. दिवाळीचा सण येता राजमंदिरा माझी समर्थ, राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले. कोण्या भक्ते समर्थासी अर्पिले होते चंद्रहारासी, सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा. राणीची या मनात विचार येता त्वरित, सुंदराबाईसी बोलत चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलली तो आहे चोळाप्पा जवळी, ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला. गंगूलाल जमादार चोळाप्पा जवळी येसत्वर, म्हणे द्यावाजी चंद्रहार राणीसाहेब मागती. चोळाप्पा बोले तयासी हार नाही आम्हापासी, बाळाप्पा ठेवितो तयासी तुम्ही मागून घ्यावा की. ऐसे ऐकूनी उत्तर गंगूलाल जमादार बाळाप्पा जवळी येऊन सत्वर हार मागू लागला. बाळाप्पा बोले उत्तर आपणापासी चंद्रहार, परी चोळाप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे. ऐसे ऐकूनी बोलणी जमादार पुसे चोळाप्पा कारणे, जबाब दिला चोळाप्पाने बाळाप्पा देती तरी घेईजे. ऐसे भाषण ऐकून जमादार परतोन नृपमंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे. चोळाप्पाची ऐकुनी कृती राग आला राणीप्रती, सुंदराबाईने ही गोष्टी तयाविरुद्ध सांगितला. कारभार चोळाप्पाचे करी जो होता आजवरी, तो काढूनी त्यास दुरी करावे राणी म्हणतसे. पहिलेच होते बाईच्या मनी, सहाय्य झाली आता राणी. सुंदराबाईचा गगनी हर्ष तेव्हा न समावे. चोळाप्पाने आजवरी केली समर्थांची चाकरी, धनप्राप्ती तया भारी समर्थ कृपेने होतसे. असो एके अवसरी काय झाली नवलपरी, बैसली समर्थांची स्वारी भक्तमंडळी वेष्टीत. एक वस्त्र तयावेळी पडले होते श्रींजवळी, तयाची करोनिया झोळी समर्थे करी घेतली. अल्लक शब्द उच्चारिला म्हणती भिक्षा द्या आम्हाला, तयावेळी सर्वत्रांना आश्चर्य वाटले. झोळी घेतली समर्थे काय असे उणे तेथे, जे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी एक कोणी दोन रुपये टाकीती आणोन, न लागता एक क्षण शंभरावर गणती झाली. झोळी चोळाप्पा ते देऊन समर्थ बोलले काय वचन, चोळाप्पा तुझे फिटले ऋण स्वस्त आता असावे. पाहोनिया द्रव्यासी आनंद झाला तयासी, परी न आले मानश्री श्रीचरण अंतरले. तयासी झाले मास दोन, पुढे काय झाले वर्तमान, राणीच्या आज्ञेने शिपाई दोन स्वामींजवळी पातले. त्यांनी उठून चोळाप्पासी
आपण बैसले स्वामींपासी, चोळाप्पा मानसी दुःख फार झाले. स्वामी पुढे वस्तू येती, त्याशी पै उचलती, चोळाप्पा ते काही न देती, न देत तरी घेती तरी हिरावोनी, ने तरी घेती हिरावोनी. चोळाप्पासी दूर केले, बाईसी बरे वाटले, ऐसे काही दिवस गेले, बाळाप्पा सेवा करिता ती. कोणे एके अवसरी, सुंदराबाई बाळाप्पावरी, रागावोनी दुष्टोत्तरी, ताडन करी बहुसाळ. ते ऐकोनी बाळाप्पासी, दुःख झाले मानसी, सोडोनी स्वामी चरणांसी, म्हणती जावे येथोनी. ऐसा केला विचार, जाहली असता रात्र, बाळाप्पा गेले बिऱ्हाडावर, खिन्न झाले मानसी. आज्ञा समर्थांची घेवोनी, म्हणती जावे येथोनी, याकरिता दुसरे दिनी समर्थांजवळी पातले. आपुली आज्ञा घ्यावयासी, बाळाप्पा येतो या समयासी, अंतर्ज्ञानी समर्थांसी तत्काळ विदित जाहले. तेव्हा एका सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ, बाळाप्पा दर्शनास येत त्यासी आसन दाखवावे. बाळाप्पा येता त्यास्थानी, आसन दाविले सेवेकऱ्यांनी. तेव्हा समजले निजमनी, आता आपणा मिळेना, आज्ञा आपणा मिळेना. कोठे मांडावे आसन, विचार पडला त्या लागून, तो त्याच रात्री स्वप्न बाळाप्पाने देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर, तेथे जाऊनी सत्वर आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत, एक वेळ दर्शना येत हिशोब ठेवीत जपाचा. काढूनी दिले बाळाप्पासी, आनंद झाला बाईसी, गर्व भरेती कोणासी, मानिनाशी जाहली. सुंदराबाईसी करावे दूर, समर्थांचा झाला विचार, त्याप्रमाणे चमत्कार करोनिया दाविती. जे कोणी दर्शना येत, त्यांसी बाई द्रव्य मागत, धनधान्य साठवित, ऐशा प्रकारे करुणी. बाईची कृते दरबारी, विदित केली थोर थोरी, बाईनी राहावे दुरी श्रीचरणापासुनी. परी राणीची प्रीती, बाईवरी बहुत होती, या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसारी, माधवराव बर्वे कारभारी, तयांसी हुकुम आला सत्वरी, बाईसी दुरी करावे. परी राणीस भिवोनी, तैसेन केले तयांनी, समर्थ दर्शनासी एके दिनी कारभारी पातले. तयांसी बोलती समर्थ, कैसा करिता कारभार, ऐसे ऐकोनिया उत्तर, बर्वे मनी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी, कैद करुनिया बाईसी आणावे म्हणती सत्वर. आज्ञेप्रमाणे सत्वर, बाईसी बांधी फौजदार, बाई करी शोक फार, घेत उर बडवूनी. फौजदारासी समर्थ काही एक न बोलत, कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या. स्वामीच्या सेवेकरिता सरकारांतुनी तत्वता, पंच नेमुनी व्यवस्था केली असीन रूपराये. मग सेवा करावयासी, घेऊनी गेले बाळाप्पासी, म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारातुनी. बाळाप्पा बोलले तयांसी, द्रव्याशा नाही आम्हासी, आम्ही निर्लोभ मानसी, स्वामी सेवा करावी. बाळाप्पाचा जप होता पूर्ण, एका भक्तास सांगोन, करविले श्रींनी उद्यापन, हिशोब जपाचा घेतला. बाळाप्पावरी चाकरी, एक तप सरासरी, केली उत्तम प्रकारी, समर्थाते प्रिय झाले. अक्कलकोट नगरात अद्यापि बाळाप्पा राहत, श्रीपादुकांची पूजा करीत निराहार राहोनी. जे जे झाले स्वामी भक्त, त्यात बाळाप्पा श्रेष्ठ, तयांवरी श्री समर्थ करीत होते प्रेम बहु. ऐसे बाळाप्पाचे चरित्र वर्णिले असे संकलित, स्वामी चरित्र सारामृत चरित्रसार घेतले. दृढ निश्चय आणि भक्ती, तैसी सद्गुरु चरणी आसक्ती, तेने मोक्ष येत हाती, अन्य साधने व्यर्थची. दृढ निश्चयाचे उदाहरण हे चरित्र असे पूर्ण, श्रोती होऊनी सावधान श्रवणी आदर धरावा. उगीच करीती दांभिक भक्ती, त्यावरी स्वामी कृपा न करीती. सद्भावे जे नमस्कारिती, त्यावरी होती कृपाळू. पुढले अध्यायी सुंदर कथा, ऐका श्रोते देऊनी चित्ता, जेने निवारे सर्व व्यथा, पापराशी दग्ध होती. अक्कलकोट निवासिया, जय जयाजी स्वामी राया.
रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसोत त्रयोदशाध्याय गौडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते त्रयोदशाध्यायः. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभं भवतु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 14वा. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणाघना, जय जयाजी घशमना, जय जयाजी परमपावना दीनबंधो जगद्गुरु. आपुल्या कृपे निश्चित 13 अध्यायापर्यंत वर्णिले स्वामी चरित्रामृत. आता पुढे वदवावे. आपुल्या कथा वदावया, बुद्धी देई स्वामी राया. चरित्र ऐकोनी श्रोतयं संतोष हो बहुसाळ. कैसी करावी आपुली भक्ती, हे नेने मी मंदमती. परी प्रश्न करिता श्रोती अल्पमती सांगतसे. प्रातःकाळी उठोन आधी करावे नामस्मरण, अंतरी घ्यावे स्वामी चरण शुद्ध मन करोणी. प्रातःकर्मे आटपोणी मग बैसावे आसनी, भक्ती धरोणी स्वामी चरणी पूजन करावे विधियुक्त. एकाग्र करोनी मन घालावे शुद्धोदक स्नान, सुगंध चंदन लावून सुवासिक कुसुमे अर्पावी. धूप दीप नैवेद्य फलतांबुला दक्षिणा शुद्ध अर्पावे. नाना खाद्य नैवेद्याकारणे स्वामींच्या षडोपचारे पूजन करावे सद्भावे करुण. धूप दीपारती अर्पून नमस्कार करावा. जोडोनिया दोन्ही कर उभे राहावे समोर, मुखे म्हणावे प्रार्थना स्तोत्र नाममंत्र श्रेष्ठपे. आजानुबाहू सुहास्य वदन, काशाय वस्त्र परिधान, भव्य आणि मनोरम मूर्ती दिसे साजिरी. मग करावी प्रार्थना, जय जयाजी अघहरणा, परात्परा कैवल्य सदना ब्रह्मानंदा यतिवर्या. जय जयाजी पुराण पुरुषा, लोकपाला सर्वेशा, अनंत ब्रह्मांडाधीशा वेदवंद्या जगद्गुरु. सुखधाम निवासिया, सर्वसाक्षी करुणालया, भक्तजन ताराया अनंत रूपे नटलासी. तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन, तुची वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पै. तू विष्णू आणि शंकर, तू विधाता तू इंद्र, अष्टदिक्पालादी समग्र तूच रूपे नटलासी. करता आणि करविता तूच हवी आणि होता, दाता आणि देवविता तूच समर्था निश्चये. जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र, तुझ लागी आधिमध्याग्र कोठे नसे पाहता. असोनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण, ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा. वेदांचाही तर्क चाचरे, शास्त्रांतेही नावरे, विष्णू शंकर एकसरे कुंठित झाले सर्वही. मी केवळ अल्पमती करू केवी आपुली स्तुती, सहस्रमुखी निश्चिती शिनला ख्याती वर्णिता. दृढ ठेविला चरणी माथा, रक्षावे मजसी समर्था, कृपा कटाक्षे दीनानाथा दासाकडे पाहावे. आता इतुकी प्रार्थना अनावी जी आपुल्या मना, कृपा समुद्री यामिना आश्रय देजे सदैव. पापताप आणि दैन्य सर्व जाओ निरसोन, इहलोकी सौख्य देऊन परलोक साधन करवावे. दुस्तर हा भवसागर याचे पावावया पैलतीर, त्वन्नाम तरणी साचार प्राप्त हो मजला ते. आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना, भ्रांती भुली नाना न बाधोथ तुझ्या कृपे. किती वर्णू आपुले गुण द्यावे मज सुख साधन, अज्ञान तिमिर निरसोन ज्ञानार्क हृदयी प्रकटोपै. शांती मनी सदा वसो वृथाभिमान नसो, सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी. भवदुःखे हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो, वृथा विषयांची नसो वासना या मनाते. सदा साधू समागम तुझे भजन उत्तम, तेने हो हा सुगम दुर्गम जो भवपंथ. व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता, अंगीन यावी असत्यता सत्ये विजयी सर्वदा. आप्तवर्गाचे पोषण न्यायमार्गावलंबन, इतुके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था. असोनिया संसारात प्राचीन तव नामामृत, प्रपंच आणि परमार्थ तेने सुगमज लागी. ऐशी प्रार्थना करिता आनंद होय समर्था, संतोषोनी तत्वतां प्रसाद देतील.
गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन. प्रदोष समय होता जाणून उपोषण सोडावे. तेने वाढेल बुद्धी सत्य सत्य हे त्रिशुद्धी. अनुभवावी प्रसिद्धी करिता ती स्वामी भक्त. श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र तेने सर्वार्थ पाविजे. ब्राह्मण क्षत्रियदिका लागोनी मुख्य जप हा चहुवर्णी. स्त्रियांनीही निशिदिनी जपयाचा करावा. प्रसंगी मानस पूजा करिता तेही प्रिय होय समर्था. स्वामी चरित्र वाचिता ऐकता सकल दोष जातील. कैसी करावी स्वामी भक्ती हेने नेमी मंदमती. परी असता शुद्ध चित्ती तेची भक्ती श्रेष्ठ पै. आम्ही अहो स्वामी भक्त मिरवू नये लोकांत. जयाची भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती तयाची. दंभे षडोपचारे पूजिता परिप्रिय नभेची समर्था. भावे पत्र पुष्प अर्पिता समाधान स्वामींते. जय जयाजी आनंदकंदा जय जयाजी करुणा समुद्रा. विष्णू शंकराची या छंदा कृपा करुणी पुरवावे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना पाकृत कथा संमत. सदा ऐकोत भाविक भक्त चतुर्दशोध्याय गोड हा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्याय 15. श्री गणेशाय नमः. न लगे करणे तीर्थाटन हठयोगादिक साधन. वेदाभ्यास शास्त्रज्ञान मोक्ष साधन कारणे. अंतरी स्वामी भक्ती जडता चारी पुरुषार्थ येती हाता. पाप दैन्य वार्ता तेथे काही न उरेची. वर्तत असता संसारी स्वामी पद आठवी अंतरी. तयांते या भवसागरी निश्चये तारिती समर्थ. सर्व कामना पुरवोन अंतिदाविती सुरभुवन. जेर नर करती नामस्मरण ते मुक्त याच देही. मंगळवेढे ग्रामात राहत असता श्री समर्थ. ग्रामवासी जनसमस्त वेडा म्हणती तयासी. आपुली भावी प्रख्याती हे नसेची जयाच्या चित्ती. स्वेच्छे वर्तन करती काही न जाणती जनवार्ता. कोणासी भाषण न करीती कवनाचे गृहान जाती. दुष्टोत्तर जन ताडिती तरी क्रोध नयेची. शीतोष्णाची भीती नसेची ज्यांची या चित्ती. सदा अरण्यात वसती एकांत स्थळी समर्थ. सुख दुःख समान सदा तृप्त असे मन. लोकवस्ती आणि वन दोन्ही जया सारखी. परमेश्वर रोपयती ऐसे ज्यांच्या वाटे चित्ती. ते करिता स्वामी भक्ती जन हसती तयांते. त्यावेळी मंगळवेढ्यात बसाप्पा तेली राहात. दारिद्र्य पिडिला बहुत दीनस्थिती तयाची. बसाप्पा व्यवसाय करी पुरे न पडे त्या माझारी. 18 दारिद्र्य घरी पोटा भाकरी मिळेना. तो एके दिनी फिरत फिरत सहजवना माझी जात. तो देखिले श्री समर्थ दिगंबर यतिराज. कंटकशय्या करोन तियेवर केले शयन. ऐसे नवल देखोन लोटांगण घालितसे. अंतरी पटली खून यती ईश्वरांश पूर्ण. म्हणून सुखे शयन कंटकशय्येवरी केले. अष्टभावे दाटोनी माथा ठेवी श्रीचरणी. म्हणे कृपा कटाक्षे करोनी दासाकडे पाहावे. स्वामी चरणांचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता. कर जोडून यास्तविता झाला बहुत प्रकारे. सकल ब्रह्मांड नायका कृपा घना भक्त पालका. पापताप दैन्य हारका विश्वपते जगद्गुरु. पाहून या निर्मळ प्रेमळ भक्ती अंतरी संतोषले यती. वरद हस्त ठेविती तत्काळ मस्तकी तयाचे. बसाप्पाचे श्रीचरणी मन जडले तैपासोनी. राहू लागला निशिदिनी स्वामी सन्निध आनंदे. जिकडे जातील समर्थ तिकडे आपणही जात. ऐशी पाहुनी हसत कुटील जनतयांते. वेड्याच्या नादी लागला संसारयाने सोडिला. घरदार विसरला वेडा झाला निश्चये. मग बसाप्पाची कांता ऐकूनिया ऐशा वार्ता. करीतसे आकांता म्हणे घर बुडाले. आधीच आम्ही निर्धन परी मोलमजुरी करोन. करीत होतो उपजीवन आता काय करावे. बसाप्पा येता गृहासी दुष्टोत्तरे
बोले त्यासी म्हणे सोडिले संसारासी वेड काय लागले. परी बसाप्पाचे चित्त स्वामी चरणी आसक्त. जनापवादा न भीत नसे चाड कोणाची. ऐसे लोटले काही दिन काय झाले वर्तमान. तै होनी सावधान चित्त देवनी ऐकावे. एके दिवशी अरण्यात बसप्पा स्वामी सेवा करीत. तव झाली असे रात घोरतम दाटले. चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही मनी. दोन प्रहर होता रजनी समर्थ उठून चालले. पुढे जाता समर्थ बसप्पा मागे चालत. प्रवेशले घोर अरण्यात क्रूर श्वापदे ओरडती. आधीच रात्र अंधारी वृक्ष दाटले नानापरी. मार्ग न दिसे त्या माझ्यारी चरणी वृत्ती कंटक. परी बसाप्पाचे चित्ती न वाटे काही भीती. स्वामी चरणी जडली वृत्ती देह भान नसेची. तो समर्थे केले नवल प्रकट झाले असंख्य व्याल. भूभाग व्यापिला सकळ तेजे अग्नी समान. पादस्पर्श सर्पा झाला बसाप्पा भानावरी आला. अपरिमित देखिला सर्पसमूह चोहीकडे. वृक्षशाखा अवलोकित तो सर्पमय दिसत. मागे पुढे पाहात तो दिसत सर्पमय. पाहोनिया ऐशी परी भयभीत झाला अंतरी. तो तयांसी मधुरोत्तरी समर्थ काय बोलले. बिहू नको या समयी जितुके पाहिजे तितुके घेई. न करी अनुमान काही दैव तुझे उदेले. ऐसे बोलता समर्थ बसाप्पा भय सोडून त्वरित. करी घेऊनी अंगवस्त्र टाकीत एका सर्पावरी. गुंडाळोनी सर्पा त्वरित सत्वर उचलोनी घेत. तव सर्प झाले गुप्त तेजही नष्ट जाहले. तेथोनिया परतले सत्वर ग्रामा माझी आले. बसाप्पा सहित बैसले समर्थ एका देऊळी. तेथे आपुले अंगवस्त्र बसाप्पा सोडून पाहात. तव त्यात सुवर्ण दिसत सर्पगुप्त जाहाला. ऐसे नवल देखोनी चकित जाहाला अंतःकरणी. माथा ठेवी स्वामी चरणी प्रेमाश्रुनयनी वाहती. त्यासी बोलती यतीश्वर घरी जावे त्वा सत्वर. सुखे करावा संसार दारा पुत्रा पोशिजे. आनंदोनी मानसी बसाप्पा गेला गृहासी. वर्तमान सांगता कांतेसी तेही अंतरी सुखावे. कृपा होता समर्थांची वार्ता न उरेची दैन्याची. याविषयी ही बसाप्पाची गोष्ट साक्ष देतसे. असो तो बसाप्पा भक्त संसार सुख उपभोगित. रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यादरे. पापताप आणि दैन्य ज्यांचे दर्शने निरसोन. जायते पदरात्रंदिन प्रेमे विष्णू शंकर ध्याती. पुढे कथा सुंदर स्वामी सुताचे चरित्र. मन करोनिया स्थिर सादर होनी ऐकावे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदाभाविक परिसोत पंचदशोध्याय गोडहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु. शुभं भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.